झाला बर्थडे यार मी आलतो ना तुम्हाला बोललो ना आई बोललो ना मी येता नको मला तुझा मला सांगला ना इथं बोललो पलावाला होता पण थांबली नाही बघ मला पळावाला आवड येतो दादाला काय गिफ्ट दिलं पहिलं सांग काय ना जाम मोठा गिफ्ट दिलाय मंडळी पटापट बिर्याणीवरती ताव मारू हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे माहीत असणार जस्ट उठले आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्ट दुकानावरती चाललं कबुतरांना पहिलं तर खायला टाकून घेऊ भरपूर दिवस झाले गहू खातात यावेळी त्यांना चणे घालूयात दिले कुठे चालले भैया चना दे दो कबूतर को ये छुट्टा वाला है क्या आपके पास चना यही लेना पड़ेगा कितना घेतलेत चणे आता त्यांना खायला टाकू कबूतरले संपतील संपले याला कुठून आणला पकडून चल गाईज यानं तर झालंय कबुतरांना खाऊ टाकून आवरी जांभला आणले चांगले मोठमोठे आहेत आवरी कोणाला आणल्या धर 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 सोरूच नको धर धर चेरीला जांभला खाते का आता तू पण खपली का मच्छी मच्छीला कुठं गिराय निंबराचं कोण खात नाही का कोणी जास्ती मच्छी कोण नाही आता बंद होईल का तारखेपासून दाखवण 2 महिने मग 2 महिने जाशील नाही जे पुसे हाणीन ना मी कारण जे आहे ना आपला आज आई नाही ना म्हणून वहिनीने जेवण बनवलंय कसा बनवते वहिनी तू एवढा जेवण ग आमच्या सगळ्यांसाठी हाताने आतमध्ये गरम नाही होत ना बिलकुल पण एसी लावले ना आपण चेरी फक्त आमच्या घरात मच्छी खायसाठी येते ना चेरी हा मग मम्मी ना आली आईने सांगलं तू थांब का ए तुला कोण आवडतो रोहित शर्मा पहिला बोलतो विराट कोहली आता बोलतो रोहित शर्मा तुला गोल्या दोन्ही सगळं वेगवेगळं पॅन आहेत मला सगळंच आवडतं वर्ल्ड कप मध्ये खेळायला एक साथ येतात ना आयपीएल साठी भांडण करायला करतात टीम वेगवेगळी आहे पण लास्टला एकत्र येतात ना का आवरा टाइम लागला याला कस्टमर होता त्यासाठी थांबलेले यार गाईज एक आंबा नाही राहिला झाडावरती तरी पण हे आंबे पाडतात बघ हा कुठे आहेत आता आंबे बघून दे कसा काढतंय गोल्या डेंजर आमचा बाबा हे आंबे काढले बघ आमच्या आंब्यावरचे आंबे सगळे आता खराब होतील काढताना तर बरं मी का बोलतो बाबू मीठ लावून त्यांना हे करायचा मसाला लावून बस झाले ना अजून किती काढतो बाबू पाडले आपण खायला बघ कोणाला बाबू कोणी पाडले गोलोनी आणि मी उचलले बज्जे आवरा चोलत रेली तर गाईज अशा प्रकारे आमचं झाल्या बघू शकता मीठ लावून आंबे खायची पद्धत गोल्याची पद्धत आहे कसं आहे गोड ना गोड आहे आंबा हा आंबा गोड आहे कसा खाओगे आम बस झाला खाऊ मग तुला बोललं बस झाला आहे ना तेवढं खावा ना आता तुम्ही दुपारवर बसून
आंबट नाही लागत बिलकुल पण. कितना भी खाओ भूखा रहता, अजीब जानवर है. आंबे का खाते? तर गाईज बघू शकता ही मशीन आपल्या शॉपमध्ये आपण विकण्यासाठी आणली आहे. भरपूर सुंदर आहे. याच्यामध्ये आपण फोम पण मारू शकतो गाडीवरती. आज मी माझी गाडी धुतोय त्याच्या निमित्तानं तुम्हाला दाखवणार आहे. आणि प्राइस एकदम लिमिटेड असणार आहे यावेळी. फक्त आणि फक्त 2000ला विथ होम डिलिव्हरी घरापर्यंत भेटणार आहे. याला काय करायचं आहे, फक्त टाकीमध्ये टाकायचं आहे. यो बघ टाकी हो बसली, हे बघ याला फक्त टाकीमध्ये टाकायचं आहे. खालती बॅटरी कुठे बाबू? बॅटरी आणायची, बॅटरी लावून घ्यायची अशी. कोण नाही आता बघ चालू करू. शॅम्पू भरून घेतला आता पटापट गाडीवरती मारून. तर कमी जास्ती होतोय बघा. इथे लावायची याला अशी लागला. आता बघू शकता अशा प्रकारे आम्ही आमची गाडी पूर्णपणे धुवून घेतली आहे. मस्त म्हणजे जास्त न टाइम असते याच्यामुळे आपला, आणि गाडी पण स्वच्छ धुते. आटी जेवण दादा हॅपी बर्थडे. 1 जूनला तुझा बर्थडे आहे. 1 जूनला बर्थडे येऊ दे. आपल्याला परवाना जायचा अलिबागला. कणाला? अंग धुवाला अलिबागला. आई तुने गाणी बघला का माझा? नाही ना. लाव मग दादा. मग काय लावला सॉन्ग, आणि आई एकदम टकमगतच बघत होती आमच्या सॉन्गला, आणि सगळ्यांना भरपूर आवडलेला. वहिनी तर बाई हसून हसून दमली. आई तर अशी बघतच. आई कोण भारी दिसत? प्रेमाची साथ जी जिवंतपणी नाही तर मेल्यानंतर सुद्धा एकजीव बनवते. आई काही समजला ग? नाही समजला. काही सकाळपासून तर मी बाहेरच गेलेलो, कारण की मार्केटमध्ये भरपूर माल आणायचा होता मला. कारण की तुम्हाला तर माहिती आहे आता पावसाळ्याचा सीझन आहे, त्याच्या निमित्ताने सगळं काय आपल्याला नवीन स्टॉक भरावाच लागतो. त्याच्यामुळे पूर्ण गाडीमध्ये लोड केला आहे. आणि जस्ट शॉपवरती आले ना, आज आहे दादाचा बड्डे. सो आता बड्डेला चाललो आहे. मार्केटवरनं माल तर आणलाय. आता या साईडला काढून घेत आहे यश, आणि आणखी डिक्कीमध्ये पण आहे. काढून घ्या पटापट. पूर्ण डिक्की भरून माल आहे. परवा दिवशी पण माल आणलाय, आज पण मालच काढतोय. भरपूर जास्त स्टॉक भरलाय. नक्कीच लवकर लवकर सगळ्यांना व्हिजिट द्या. आणि दादाच्या बड्डेला चालले आता मी. झाला पॅन्टी ना, टी शर्ट बिशर्ट सगळं आहे, शर्ट वगैरे सगळं इम्पोर्टंट माल आणला आज. एकदम खतरनाक आणलाय आज. बघ ना कसं दिवाळी करतो. दिवाळी पावसाळ्यात दिवाळी करू आपण. दादाचा बड्डे आहे, आणि बड्डे दिवशीच मी इकडे तिकडं भाई दादी धावपळ झाली पक्की. कारण की आम्ही ना अलिबागला पण चाललोय मंडेला, त्याच्यामुळे माझा माल भरायला लागला आज. सो ठीक आहे. आणि माझी जी युट्यूब फॅमिली आहे ना, ती नेहमी मला सपोर्ट करते. आणि त्याच्यामुळे सगळेजण कुठून कुठून येतात. त्यांच्यासाठी मला म्हणजे त्यांची डिमांडिंग असते ना, त्या गोष्टी सगळ्या आणायला लागतात. कोट सेट वगैरे सगळं काय प्रॉपर आणलंय एक मेन्सवेअर मध्ये. आता तुम्ही इथे येऊ शकता आणि सुंदर अशी तुमची शॉपिंग करू शकता. आता तर आपल्याला जायचं आहे ताईच्या घरी, कारण की तिने माझ्यासाठी बिर्याणी पण बनवली आहे. बड्डे दादाच आहे, पण बिर्याणी स्पेशल आम्हाला आवडते, त्याच्यामुळे तिने बिर्याणी सुद्धा बनवली आहे. तर निघूयात आपण. तर गाईज यांचा बर्थडे सेलिब्रेट तर आताच झाला वाटतं. हे बघा पहिल्या सगळ्यात पहिला आपण भेटलो ओरीला. बघूया त्यांचा काय चाललंय. झाला का? झाला बर्थडे? यार मी आलतो ना, तुम्हाला बोललो ना, आई बोललो ना मी येता. नको मला तुझा मला सांगला ना इथं बोललो पलावाला होता पण थांबली नाही बघ. म्हणायचं पलावाला आवाज येतो. काही नाही मामा, काही नाही थांबली. 5 मिनिटं केक कापले. दिवसांच्या भेटलो पंखा बंद कर बाबू, सगळं बघल घरात. दादा काय गिफ्ट पाहिजे पण माझ्याकडनं भेटतोय.
कसला फोटो काढताना तिथं थोबार पण आता आल्या चांगला दिसता. कोण मारतय मला मारतय मला दादा आई राहून दे ना केक तिथं फॅमिली फोटो. आता बघा कसा दिसला. दादाला काय गिफ्ट दिलं पहिलं सांग. जाम मोठा गिफ्ट दिलाय दादा आमचा कवाच गिफ्ट नाही मागे कवाच आशा नसते त्याला गिफ्टची. माझ्याकडनं तुला गिफ्ट आलाय पाहिजे. अरे काय चाललंय माझ्या बरोबर. अरे अत्याचार करतायत. बाबा काय विषय आमचा बर्थडे सेलिब्रेट झालाय. मला टाकून त्यांनी सगळ्यांनी सेलिब्रेट केलं. तरी पण किती फास्ट फास्ट झालं. दुकानावरती खाली केला माल आणि लगेच आलो. पण काय हे थांबलेच नाही. भूक लागली ना आईचा मच्छीवर बनवलंय खरं बिर्याणी. तर काहीच आमच्या प्रियाला टक्के पूर्णपणे भेटले 10वीला. 51 पॉईंट राहून दे. आता ती 12वीला पाडणार आहे 90%. वा 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 अवघड आहे. ऍक्च्युली कसं झालेलं माहिती का, तुम्ही माझ्या ब्लॉग बघत असाल ना तुम्हाला माहिती असेल. कारण की प्रिया बोललेली आम्हाला मी 80 नाही तर 70 तरी पारेल. पण काय ना थोडासा आकडा कमी झाला. आजारी होती. अच्छा आजारी होती. आजारामध्ये. पण 12वीला ती किती पाडणार आता सांगून ठेव. अरे मामा जेवढे पाडायचे तुझेच. वा वा पण पुढच्या वेळी मन लावून जास्त अभ्यास कर आणि मग जास्ती पाड. फक्त मोबाईल बाजूला ठेव. सोशल मीडियावर असलं होतं थोडंसं कमी. बाबा सगळ्यांना संदेश आहे माझ्या ताईकडनं. जरा दुर्लक्ष होतं ना अभ्यासावरून. बरोबर आहे. तुझा काहीच चुकत नाही. आता जेवणाची सोय तर मस्त पैकी केलीच आहे ताईने. फ्रेश होऊ आणि मग लगेच जेवायला बसू. एक तर फ्रेश पण नाही झालो मी. हे दादा क आणले ते साईडला व्हेज वेगळा आणला का व्हेज. आईने जेवणावर आंब का आणलंय. ए गायत्री मारू नको ना यार. लय जोरात लागला मला. जेवण करून घेऊ पटापट. मस्त आलू वड्या. चला या मंडळी पटापट बिर्याणीवरती ताव मारू. बोलल्या खाशील का नको. एकच पीस दिल तर तो पण घेतला बोलत. बाय तुला ना खायचं का. तू फक्त बघाचा आणि पलाचा. मंडळी आम्ही मस्त बिर्याणी खायला घेतली. दे पातवारी ना बोलत आलूवडी. आपली गावठी भाषा बाबू. गावठी नाही आगरी. गोल्या असती जरा बिरजे जरा. बिर्याणी लय आवडतं. बन काय नाही. आता आज आमच्या सोबत ओरी आणि ओरीला घेऊन चाललो आम्ही घरी. बर्थडे मस्त झाला सेलिब्रेट आणि बिर्याणी पण खाल्ली. आता मी निघतोय घरी. सगळेजण येतील मागून. आणि या साईडला बघू शकता. आता ओरीला आपण पहिला घेऊन जाऊ. निघूयात. ओरी चला घरी जायचं ना आपण जुलीला भेटायला.
तर गाईस गाडी तर बघितली जुलीने आणि जाम एक्साइटेड झाली. तुम्हाला दाखवते या. काय काय जुली काय तुला बांधून ठेवून गेले सगळे. बड्डेला गेले सगळे दादाच्या तुला बांधून ठेवून. रोशा तूच चांगला आहे. तू फक्त येतो मला सोडायला. ओरीला पण आणला. खोल मला खोल ना रोशा लवकर खोल. कुठे होता तू एवढा दिवस माकडा. मला भेटायला पण येत नाही तू. मला सोडून जातो. मला नुसता सोडून जातो तू. अरे किती पप्प्या घेते जुली. आपल्या इथे ठेवायला आणले 2-3. क झालं आता तुला 2-3 दिवस राहून दे. गाई राहून दे ना गाई. किती भारी आहे बघ तो. बाबा जुली जाम खुश झाली आहे बोलते. ओरिओला आणला म्हणून किती एक्साइटेड झालेली बघा. जस्ट आलोय घरामध्ये आणि फ्रेश वगैरे आता होणारच आहे. तोपर्यंत हा ओरी काय माझ्याकडे ऐकतच नाही बाबा. माझ्या डायरेक्ट गाडीमध्ये घेऊन आलो याला आणि डायरेक्ट घरात डायरेक्ट बेडरूम मध्ये. आता लय त्रास देतो मला. लाईट वगैरे बंद केला एकदम चुपचाप राहील. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहोत. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.